पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष इकडे बस व्यापारी असोसिएशनचे राजेश भाई एका बाजूनी आणि एका बाजूनी कर्तव्य सर्व पत्रकार बंद करून आबांचा सत्कार होत आहे. आबासाहेबांचा सत्कार होत आहे. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. सरपंच जिल्हा अध्यक्ष वाटेला जुलै 6 हे आपली नूतन आमदार सम्राट आमदार आदरणीय आबासाहेबांच्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले संपूर्ण करकम गावातील सर्व नागरिक श्रीपादजी तांबिले, तेजसजी व्यवहारे, देशपांडे मॅडम, शबानाताई मॅडम, कृष्णाजी व्यवहारे आणि सर्वच उपस्थित असलेले वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, करकम व्यापार कमिटी चे सर्व सदस्य, रोटरी क्लबचे सर्व सदस्य, शिवसेनेचे संजयजी दानाजीजी घाटोळे व त्यांचे सर्व सदस्य, सर्व उपस्थित असलेले वडीलधारी ज्येष्ठ आणि समोर बसलेले मतदार राजा आणि ज्यांच्यामुळं मला माढा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मिळाली ते सर्व मतदार राजा आणि मतदारांपर्यंत निवडणुकीत आपल्याला देखील माहिती की निवडणूक वेगळ्या विषयानं वेगळ्या वळणावर येते पोचली होती आणि राज्यामध्ये जाधवसाहेब एक वेगळ्या पद्धतीनं चित्र बघायला मिळताना माढा मतदारसंघात मात्र त्या ठिकाणी चित्र वेगळं बघायला मिळालं आणि ज्यांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अदृश्यरित्या मदत केली, निवडून आणलं, त्यांचे आभार मानणे. आपण सर्वांनी मतदान केलं आणि या मतदारसंघातलं 30 वर्षाचं परिवर्तन 30,000 मतांनी त्या ठिकाणी आपण केलं. मला अभिमानाची गोष्ट आहे, पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावात एकही गाव असं नाही जिथं आपल्याला मताधिक्य मिळालं नाही. सगळ्या गावांनी मताधिक्य दिलं आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त मताधिक्य हे करकम शहरानं दिलं आणि करकमनं नुसतं मताधिक्यच दिलं नाही तर करकम शहरानं मतदारसंघात सगळ्यात जास्त मतं दिली, सगळ्यात जास्त मताधिक्य दिलं, सगळ्यात जास्त प्रेम दिलं आणि सगळ्यात महत्वाचं एकबी नेता नसतं. आणि तालुक्यात जर आपली परिस्थिती बघितली, पांढरण परिवार तिकडं, इटल परिवार तिकडं, ही हाय नाही, तिकडून तिकडं, तिकडून इकडं, सगळीच तिकडं. आणि आमच्या समोर कोण तर 4-2 मावळे आणि आम्ही ते लढत असताना समोर बसलेली जनताच हा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये परिवर्तन म्हणून बघत असताना मला
शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं त्या मतदाराच्या दारात जाऊन एकदा नव्हे तर 4-4 हेपाटे काढले त्या मतदाराला आपली भूमिका सांगितली. गेल्या 15 वर्षात आपल्या भागात होत नसलेल्या कामाचा विषय सांगितला आणि मग शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्या मतदाराला मतपेटीपर्यंत आणून मतदानातून मतदान करून घेऊन त्या ठिकाणी गुलाल उधळण्याची संधी ही सर्व आपण करकमवासियांनी त्या ठिकाणी दिली. तसं जर बघितलं दिलीप नाना तर आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत म्हणलं तर तुम्ही एकटंच माजी पदाधिकारी होता, नाहीतर पदाधिकारी सुद्धा आपल्याकडे. आणि मग नेमकी मतं कुठनं मिळाली तर ही सामान्य लोकांचा विश्वास होता आणि त्या विश्वासावरती आपण निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर आपल्याला देखील माहिती आहे की निवडणुकीमध्ये मी प्रचारात असेल किंवा गाठीभेटीत असेल, विठ्ठलच्या निवडणुकीनंतर आतापर्यंत बघितलं असतं जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी भेटला तुम्ही तेव्हा तेव्हा सातत्यानं कामात असण्याची सवय लागली. आज सुद्धा काल मी पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणून दिल्लीला गेलो होतो. मग दिल्लीला जात असताना सकाळी म्हणजे परवा दिवशी आदल्या दिवशी 11 तारखेला 10 तारखेला मुंबईवरून आलो. 7, 8, 9 अधिवेशन होतं. 3 दिवस अधिवेशन झालं. आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं विधानसभेत पाऊल ठेवलं, शपथ घेतली आणि शपथविधीनंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील भेटून विधानसभेच्या अध्यक्षांना भेटलो, जयंत पाटील साहेबांना, पक्षाच्या पार्टीच्या सर्वांना भेटलो आणि ते भेटी घेऊन 9 तारखेला रात्री मुक्कामाला रायगडला गेलो आणि रायगडला सकाळी त्या ठिकाणी गडावरती गेलो. राजांच्या पुढे नतमस्तक झालो. राजांना या रयतेचा कारभार आपल्या विचारातून करण्याची शक्ती मागितली. तिथं योगायोगानं छत्रपती संभाजी महाराज देखील आले होते. त्यांची भेट झाली आणि मग काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तिथल्या लोकांच्या भेटी झाल्या. त्यावेळेस त्यांनी बोलता बोलता सांगितलं की निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारापैकी पहिले आमदार तुम्ही आज ते रायगडावर आला. आणि मग ते सांगितल्यानंतर देखील खूप मला देखील बरं वाटलं की आपण ज्यांच्या विचाराची पायी आहोत त्यांच्यापासून आपण सुरुवात करू. येताना महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं. येताना नायगावला आई सावित्रीबाईंचं जन्मगाव तिथं नतमस्तक झालो आणि रात्री 10 तारखेला आलो. येताना सांगितलं साहेब की आता कामाचा निवडणुकीमुळं कारखान्याचं कामकाज बघायचंय. मग मी संचालकांना सांगितलं की दिवसभर काही शक्य होत नाही, लोक असतील, आपण सकाळी 7 वाजता मीटिंग घेऊ. काय सगळ्याला आश्चर्य वाटलं आणि मी अजून निघतोय रायगडवरून. त्यांना वाटलं आता ही रात्रीच्या 2 वाजता पोहोचायचं, सकाळी 7ला मी पोहोचलो. रात्री उशिरा सकाळी 6:30ला उरकून मी पुन्हा सकाळी 7 वाजता कारखान्यावर बोर्ड मीटिंगला गेलो. ते ड्रायव्हरच उठला आणि मग पोचलो तिथं. कारखान्यावरच्या शाळेचे काही माहिती घेतली कारण ही बाकीची आली नव्हती. त्या आलीने आम्ही बोर्ड मीटिंग चालू केली 7:30 पावणे 8ला
10-10:30 पर्यंत संपेपर्यंत बाहेर सगळं गच्च भरलं होतं. आणि मग सकाळी 7ला चालू झालेलं रात्री 12:30 पर्यंत सत्कार स्वीकारत होतो काल परवा दिवशी. आणि 12:30ला सत्कार करून घरी गेलो आणि 1:30 वाजता पुण्याच्या दिशेनं गाडीत बसलो आणि गेलो. 5 वाजता एअरपोर्टला पोहोचलो. 7ची फ्लाईट होती. 9ला दिल्लीत आंघोळ केली. 11 वाजता पवार साहेबाला भेटलो आणि काल रात्री परत पुण्यात मुक्कामाला. सकाळी अजून कुर्डवाडीला मी 12 वाजता पोहोचलो. माड्याच्या रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबत नाही. नंतर सुशोभीकरण करणे असेल आपल्या पंढरपूरला आठवड्यातनं 3च वेळा मुंबई रेल्वे आहे, तर ती रोज द्यावी. आणि विकेंडसाठी आपल्याला विशेष असे 3 टायर आणि 2 टायर म्हणजे एसीचे डबे द्यावे, जेणेकरून मुंबई पुण्याची लोक पांडुरंगाला दर्शनाला येतील आणि आपल्या भागाचं अर्थकारण मजबूत होईल. याचबरोबर आपल्याला करकमला मोडलिंग जवळ आहे. मोडलिंगमध्ये आपण कार्गो टर्मिनलची मागणी केली. कार्गो टर्मिनलचा अर्थ असा की मोडलिंगमध्ये त्या स्टेशनच्या जवळ एक 100-200 एकर जमीन सरकार घेणार. त्या ठिकाणी आपल्या भागातलं केळी उत्पादन मोठं आहे. ते केळी 24,000 कंटेनर देशभरामध्ये वर्षभरातनं निर्यात होतात. त्यातले 12,000 कंटेनर आपल्या जिल्ह्यात होतात. देशाच्या 50% वाटा आपला आहे. तर त्या ठिकाणाहून केळीचे कंटेनर जेएनपीटीला कुठल्याही त्या ठिकाणी बंदरावर जावे आणि तिथून परदेशात जाण्यासाठी कार्गो टर्मिनल व्हावं. आपल्या जिल्ह्यात 40 साखर कारखाने आहेत. त्याची साखर निर्यात व्हावी किंवा जगभरात कुठेही पोहोचावी. द्राक्ष असतील आपल्या भागातली, आपल्या भागातलं डाळिंब असेल, बेदाणा असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, आपल्या भागातला शेतीमाल हा देशभरामध्ये कुठेही पोहोचवत असताना कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये पोहोचल म्हणून त्या ठिकाणी कार्गो टर्मिनलची मागणी त्या ठिकाणी केली. त्यांच्याशी अर्धा पाऊण तास चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी त्याला तत्वतः त्यांची सगळी टीम 5ची जीएम असल्यामुळे त्यांनी येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आम्ही हा प्रश्न मार्गी लावू आणि तुम्हाला म्हणजे नवीन वर्षात जानेवारीत त्याचं टेंडर झालेलं असेल असं सांगितलं. त्यामुळं ह्या नंतर आपली मीटिंग 4ची ठरली होती. सरांनी मला सांगायचं गडबडीत होय म्हणलो आणि मला कलेक्टर साहेबांकडे 4ची टायमिंग होतं नेमकं, म्हणून तुम्हाला 7 म्हणलो. 4ला कलेक्टर साहेबांकडे पोहोचलो. कलेक्टर साहेबांकडे उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप करणे, कालवा सल्लागार समितीची बैठक लावणे, अशा 9-10 विषयावरती त्या ठिकाणी बोललो. आणि योगायोगानं करकम निम्म तिथंच होतं. आमची झिरपे साहेब तिथं निवेदन घेऊन आलते की पाणी मिळत नाही, योजनेचं असं झालंय, काय काय होतं आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि योगायोगानं मी पण आत होतो, ती पण समक्ष भेटलो आणि प्राधिकरणच्या अधिकाऱ्याला देखील त्या बाबतीत कलेक्टर साहेबांनी सूचना केल्या की त्याची वस्तुस्थिती तपासून आम्हाला रिपोर्ट करा म्हणून. सांगायचा भाग तिथून येताना 4ची मीटिंग संपल्यावर 5 वाजता आम्ही एमआयडीसीची मीटिंग ठेवली होती आणि 7 वाजता आपल्याकडे पोहोचायचं. पण कलेक्टर साहेबांकडे 5:30 झाल्या आणि एमआयडीसीत पोहोचलो. एमआयडीसीत आपल्या इथं मेंढापूरला एमआयडीसी आहे आणि मोडलिंगच्या एमआयडीसीची अधिसूचना निघाली आहे. तर त्याची जागा अधिग्रहण असेल, त्याचे फॉरेस्टचा विषय होता, त्या अधिकारी या सगळ्याची बैठक घेऊन त्या ठिकाणी तो देखील विषय आपण एमआयडीसीच्या माध्यमातून
मार्गी लावण्यासाठी नक्कीच आपण या 6 महिन्यात त्याचा प्रयत्नशील आहोत, करूया. जसं मगाशी आपण 31-32 मागण्या त्या ठिकाणी मांडल्या, आता ती करून येताना आपल्या इथे एक त्या ठिकाणी उद्घाटन होतं, भूमिपूजन, ती करून आलो आणि आपल्याकडे यायला आता नेहमीप्रमाणे उशीर झालाय आणि आता आम्ही माफी मागायची, दिलगिरी मागायची, तर सगळ्याला माहिती की नेहमी यांनी सांगितल्यापेक्षा जरा उशिरा यायला लागले. पण मी ही सगळं का सांगितलं तर का उशीर झाला, मुद्दा म्हणून काही करत नाही, परंतु अशा काही अडचणीमुळं आपली बरीच लोक परत जावं लागली. आपल्या मागण्यामध्ये व्यापारी असोसिएशननं देखील त्याच मागण्या आहेत. करकम व्यापार कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव, तर हा प्रस्ताव देखील पत्र तयार केलंय. आता मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं तसं मंत्रीच नाही तर ती कुणाला द्यायचं नावावर, म्हणून थांबलंय फक्त. पण उद्या माझ्या अंदाजे काहीतरी शपथविधी होईल अशी चर्चा आहे आणि 16 तारखेपासून अधिवेशन आहे. 15 तारखेला मी जातोय नागपूरला अधिवेशनला. त्या दिवशी करकमचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव असेल, ग्रामपंचायतचं नगर परिषद करण्याचा प्रस्ताव असेल. हा त्या ठिकाणी एन्डॉर्समेंट घेऊन त्याचा प्रस्ताव जो टप्प्यावर थांबलाय त्याचा पाठपुरावा करू, त्याला नक्की मार्ग काढायला प्रयत्नशील राहील. आपल्या गावातले रस्ते तर काय बोलायचं काम नाही, त्यामुळं त्यासाठी वेगळ्या पद्धतीचा निधी आणून आपल्याला ह्याच्यावरती काम नक्की करता येईल. करकम मध्ये पुलकम बंधारा बांधा, त्याचबरोबर स्वच्छ फिल्टरचं पाणी 32 एकर क्षेत्रावरती असलेलं तळ आपण जे नेहमी सांगता, मी त्याबाबत पण मी मीटिंग घेतली. त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की ते पाणी कसं येऊ शकतं, तर त्याला उजनीतनं उचल पाणी करावं लागतं. राहायला विषय आता आपले डॉक्टर साहेब आहेत तुळशीचा विषय असा आहे की 4 कामं सुप्रमा झाली आहे आणि त्याचा 630 कोटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी परवाच मी त्यांची मीटिंग घेतली आणि त्याला आपण नवीन DSR नुसार त्याला मागणी करतो. उपसा सिंचन योजनेतनं ते पाणी त्या ठिकाणी वितरिका मधून 8 मधून ते पाणी आपल्याला तुळशीला येणार आहे आणि ते फक्त 800 मीटर काम करायचं बाकी राहिले आणि 6 ते 7 मीटर खोलीचं पाईप बंदिस्त करून. परितेवाडीचा सेम तसाच विषय आहे, तसाच बावीचा विषय आहे आणि अंजनगाव खिलोबा. तर परितेवाडीचं पाणी परितेच्या तळ्यात येते आणि तिथून ते आपल्याकडे येते आणि तुळशीतनं पण आपल्याकडे येते. तर त्याच्यासाठी ती कामं आता पहिल्या टप्प्यात करावं लागतात आणि त्यातून मग हा आपला मार्ग खुला होतोय. उजनीचं पाणी पण आपल्याला आणण्यासाठी आपल्याला योगायोगानं त्या भागामध्ये सोलारला जमीन आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल. सोलार उपलब्ध करून तिथून उचल पाणी उजनीवरनं करून मग हे तलाव आपला भरू शकतो. याच्यासाठी मागच्या काळामध्ये प्रस्ताव त्यांनी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, त्याची सगळी टिप्पणी मला देत आहेत की त्यांनी व्हिजिट केली होती आणि ते कसं करता येईल आणि काय आहे. त्यांनी सांगितलं 1800 मीटर आपल्याला काहीतरी ते काम करावं लागतंय आणि त्याची मी विशेष त्यांची सगळी घेऊन आत्ताच्या सुप्रमामध्ये त्याचा देखील समावेश करण्याचं आम्ही त्यांना सांगितलंय आणि ते सुप्रमा मंजूर झाल्यानंतर प्रस्ताव झाल्यावर त्याला आपल्याला टोकन मिळू शकतं 5%, म्हणजे 30-35 कोटी आणि त्याच्यात ही पहिल्या टप्प्यात टोकन मध्ये ही कामं आपल्याला नियमानुसार करता येतात. तर मी त्यासाठी टेक्निकल गोष्टी त्यांच्या सगळ्या चर्चा करतो आणि ते पाणी आणण्यासाठी आम्ही नक्की ह्याच्यासाठी कटिबद्ध आहोत, करूया. बस स्थानकाचं
आपल्या इथं जागा 2 का 3च गुंठे काही 1.5 गुंठाच उपलब्ध आहे ना, कमी आहे थोडीशी जागा, 3.5 गुंठे आहे. पण त्यात वापरात त्याच्यासाठी पण प्रस्ताव त्या ठिकाणी मी चर्चा केली आणि त्याचा प्रस्ताव देखील मागून घेतोय आणि त्याच्या डेपो मॅनेजरशी पण आपण बोललोय. आणि काही गाड्या ज्या आपल्याला आत ओढून जात नाही, तर तो विषय देखील त्या ठिकाणी आपण करण्याचा घेतोय. आषाढी वारीच्या निमित्तानं पालखीचा सोय व्हावी, तर त्या निमित्तानं PWD यांचा आणि नॅशनल हायवे यांच्याशी मध्यंतरी मी टेंभुर्णीत बैठक केली आणि त्यातून हा आपला जो टेंभुर्णी पंढरपूर रस्ता आहे, हा करमाळ्याच्या नंतर टेंभुर्णी पंढरपूर आणि मंगळवेढ्यापर्यंत हा 4 पदरी व्हावा असा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करून आपण या पुढच्या अधिवेशन झाल्यावर तो गडकरी साहेबांकडून नेऊन त्या ठिकाणी विशेष असं त्याला आपल्याला निधी मिळू शकतो. आणि नॅशनल हायवे मध्ये पडलाय हा, फक्त त्याच्या पुढच्या बाजूला काय त्यांनी लढतऱ्या केल्या त्या आता नीट करून आपण त्याला 4 पदरी हायवे करण्यासाठी, आणि ते हायवे करत असताना त्याला पालखीचं रूप दिल्यामुळे त्याच्या कडेला आपल्याला झाडं लावणं असेल, त्याच्यात पालखी तळ असेल, हा सगळा त्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग मध्ये घेता येईल आणि तो विषय देखील आपल्याला मार्गी लावता येईल. वाचनालय, अभ्यासिका आणि व्यायामशाळा हे मला आमदार फंडातनं करता येतं, हे नक्की तुम्हाला शब्द देतो की हे आपण अशा पद्धतीचा अध्यावत करू की आपल्या भागात बाहेरची लोक बघायला येतील की कशी अभ्यासिका केली, कशी व्यायामशाळा केली. आता मी नक्की सांगता येत नाही, पण वाचत वाचत मला सुचलेलं आपण खाली व्यायामशाळा करू शकतो, वरच्या मजल्यावरती त्या ठिकाणी अभ्यासिका आणि त्याच ठिकाणी तिथं वाचनालय होऊ शकतं. आणि त्याच फंडातनं 3ऱ्या मजल्यावर एक हॉल करू शकतो. त्याला आपण आमचे पत्रकार आहेत, पत्रकारांसाठी भवन होऊ शकतं. आपल्या जे रोटरी क्लबला त्याचा वापर होऊ शकतो, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा वापर होऊ शकतो. असा मल्टीपर्पज वापर त्या गोष्टीचा करू शकतो. ह्याच्यासाठी 50 लाख रुपयाचा निधीची तरतूद आहे आणि ती 50 लाख रुपयाची तरतूद असल्यामुळे ती तिथं आपल्याला विशेष अशा ज्या काही योजना आहेत त्यातून ते घेता येईल आणि त्याच्यासाठी देखील नक्की प्रयत्न करू. करकम हे शहर म्हणून ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस त्याला आपल्याला गार्डनची आवश्यकता आहे. ते गार्डन करण्याच्यासाठी देखील त्या ठिकाणी त्याला नगरोत्थानमधनं त्या ठिकाणी निधी येतो आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. व्यवहारी वस्ती असेल, अतिरिक्त डीपीचे विषय त्या ठिकाणी माझ्यासमोर खूप आलेत, तर त्याला डीपीच्या संदर्भात आणि आपल्या इथं 220 सबस्टेशन व्हावं. आम्ही त्या ठिकाणी आजच प्रांत साहेबांना येताना बोललो की अपर तहसीलचा प्रस्ताव करकमचा आम्हाला पाहिजे आणि तो प्रस्ताव आपण सब रजिस्टर ऑफिस, अपर तहसील आणि त्याचबरोबर आपल्याला नगर परिषदेचा प्रस्ताव हे प्रशासकीय मान्यतेसाठी त्या ठिकाणी नेऊन पाठपुरावा करून हा नक्की आपल्याला सोडवण्यासारखा विषय आहे. ते आम्ही पाठपुरावा, कारण काय आहे की हा आपल्या हातातला विषय नाही, पण पाठपुरावा मात्र आपल्या आणि नक्की पाठपुरावा करून आपण तो विषय मार्गी लावू. त्याच्यामुळे जे आता इंदिरा नगरमधल्या करकमच्या जागेचा विषय आहे, सिटी सर्व्हेचा आणि ग्रामपंचायतचा, त्यासाठी जो झगडावं लागतो ती आपल्याला काम इथंच होऊ शकतंय. आणि हे देखील प्रश्न जो दिलाय आता त्याला उद्याच आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावतो. उर्दू शाळेच्या संदर्भात देखील जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी येतोय, तो असेल. घरकुलचा हप्ता, जे म्हणून आपण विषय दिलेत, काही रस्त्याच्या वसाहतीच्या कामाचं, मंदिर रस्ता असेल, संत सेना महाराज सभा मंडपाचा काम असेल, सावता महाराजाचं मंदिर असेल, जे म्हणून आपण सगळे प्रस्ताव दिलेत, पत्र दिलेत. पलीकडच्या वस्तीला 150 प्लॉट त्या सोसायटीच्या रस्त्याच्या संदर्भातला असेल,
आमच्या दिव्यांग बंधूंना त्या ठिकाणी अन्नधान्य मिळण्याचा विषय असेल, हा देखील त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही मार्गी लावूया. त्यांचा देखील विषय त्या ठिकाणी घेत असताना आमच्या मुस्लिम बांधवांचा दफनभूमीचा कब्रस्तानचा विषय आहे. त्याला वॉल कंपाऊंड असेल, त्याला सुखसुविधा असतील, त्या लागणाऱ्या सगळ्या रस्ता असेल, ह्याच्यासाठी एक सरकारची विशेष योजना आहे की जिथं असे विषय आहेत ह्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फंड मिळू शकतो आणि त्याची पावर जिल्हाधिकाऱ्याला आहे. तर त्याच्यासाठी जागा उपलब्ध असेल, त्याच्या वॉल कंपाऊंड असेल आणि रस्ता असेल, त्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्या ठिकाणी घेऊ. त्याचबरोबर महिला बचत गटासाठी हो मी तालुका अध्यक्ष आहे. आज 14 वर्ष झालं आम्ही ऑफिस मागतोय, कारण आमच्या महिलांना मासिक मीटिंग घ्यायची म्हटलं तर शाळेमध्ये बसावं लागतं आणि त्यासाठी आम्हाला ऑफिस मिळावं ही आमची एवढीच विनंती आहे. महिला बचत गटाला ऑफिस तर आपल्याला घेता येईल. काल मी दिल्लीला गेल्यानंतर स्वप्नील पाटील म्हणून एक आपले IRS आहेत उपळायचे आणि रोहिणी भाजी भाकरे म्हणून मॅडम आहेत आपल्या इथल्या उपळायच्या, त्यांना कृषी भवनमध्ये जाऊन भेटलो आणि हे जे महिला बचत गटासाठी जे फायनान्स उपलब्ध करायचं, त्याला निधी उपलब्ध करायचा असेल, त्याला आपल्याला जे जे गोष्टी लागणार आहेत, जसं आपण आपल्याला ऑफिस असेल, त्यांच्यासाठी सभागृह असेल, सभामंडप असेल, हे सगळं त्यांच्या माध्यमातून होतंय आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्याच्यासाठी आपल्याला विशेष निधी आपल्याला तो येतोय आणि तो आणून आपल्याला या माध्यमातून मार्ग नक्की काढूया. महिला बचत गटाचं ऑफिस करायचं असेल, महिलांना स्वयंरोजगार निर्मिती करायची असेल, ज्या गोष्टी या आपल्याला करायच्या त्या सगळ्या गोष्टी मगाशी साहेबांनी जसं 31-32 पॉइंट मांडले, तुम्ही बोलताना माझं काम तुम्ही पण केलं की हे सगळे मला वाटलं होतं की आज रात्री सोडतच नाही काय की सगळं झाल्याशिवाय, परत तुम्हीच म्हणला की त्या ठिकाणी हे 5 वर्षात करायचे. त्यामुळं ज्या जुळवलीचा ट्रान्सफॉर्मर असेल, जे उचल पाण्याचा पाईपलाईनचा कर्कम येथील लाईट, त्याच्यासाठी सबस्टेशन करणे हा पर्याय आहे. ते तुळशीला आपण आहे ना, तुळशी आणि इकडचं जे आहे त्याला आता मंजूर केला तर मोडलिंग आणि त्या बाजून इकडून काही भाग जोडतो आपण, त्याच्याशी प्रस्ताव देखील बार्शीवरून आता सोलापूरला गेला. तो बार्शी सोलापूरवरनं आपल्याला बारामतीला जातो आणि बारामतीवरनं प्रकाशगडला जातो. तर त्याची आता प्रोसेस सुरू आहे. 5 MVA जो ट्रान्सफॉर्मर बसलाय, फक्त तो लवकर सुरू होणार. 2, 3, 4, 5 वर्ष तो कॉन्ट्रॅक्टर कुठं बसलाय? जळवलीला बसलाय ट्रान्सफॉर्मर. बरं, ती विषय माहिती नाही, मी सकाळी त्याचा पाठपुरावा करू. मला वाटलं तुळशीचा जो विषय आहे त्याच्यावरनं आपल्याला जोडायचा आहे, तर ती नाही करून घेऊ ना. तसंच आपल्या गावची वेस ही सगळ्याच गावाच्या मान सन्मानाची आणि स्वाभिमानाची आहे. तिच्यासाठी आपल्याला विशेष निधी आणून मग या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, अश्वारूढ पुतळा व्हावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या थोर महापुरुषांना त्या ठिकाणी स्मारकाच्या माध्यमातून चौक सुशोभीकरण असेल, आपल्याला गावाच्या सुशोभीकरणामध्ये हा देखील मोठा वाटा आपल्याला उचलायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला नगरोत्सवांमध्ये एक योजना आहे की ज्याच्यातून महापुरुषाचे स्मारक आणि पुतळे याच्यासाठी निधी उपलब्ध होतो. तर त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना देखील तशा पद्धतीनं बोलणं झालंय की याच्यासाठी परमिशन खूप मोठ्या लागतात. तर त्या परमिशनचा भाग देखील त्यांना चर्चा झाली आणि त्यांनी पत्र द्यायला सांगितलं. मी 2 दिवसात त्याची सगळी पत्र देतो आणि त्याची परमिशन त्या ठिकाणी सुरू करू.
त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देणं असेल, कुठं करायचं सर्वानुमते ठरवून ह्याचा आपल्याला नक्की आपल्या सगळ्याच्या मनात असलेलं स्मारक आणि वेस त्या ठिकाणी करण्यासाठी त्याला आपण निधी उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील. आणि जसं मगाशी साहेबांनी सांगितलं, ही सगळी 5 वर्षात कामं करायची, पण जी आता सहज होऊ शकतात. मग मी आपण दिलेल्या 31-32 निवेदनातून आता आलेल्या सगळ्या निवेदनातून क्रम ठरवतो की ही कोणती लगे होत आहेत, याला पाठपुरावे व्हायचे आहेत आणि ही पुढच्या काळात होणार. आणि जी जी होत आहेत त्याचा ही पुढच्या काळात आपल्याला सगळी कामं त्या ठिकाणी करत आपण हा बदल जो केला आहे, हा बदलातनं पुढच्या काळामध्ये आम्ही नक्की आपण दिलेला आशीर्वाद जो आहे, जो गावाने सगळ्यात जास्त मतदान आणि मताधिक्य देऊन जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासानं काम हे करत राहील. आता 2 दिवसांना अधिवेशन आहे. त्या पहिलंच अधिवेशन त्या ठिकाणी शपथविधी झाला ना, आता हे 5 दिवसाचं अधिवेशन आहे. आता 5 दिवसाच्या अधिवेशनात आमची अशी पंचायत आहे की 1 दिवस परिचय आहे, 2 दिवस राज्यपालाच्या भाषणावरती मत मांडायचे आणि 2 दिवस पुरवणीवर मत मांडायचे. म्हणजे पत्रकार बांधव ऐकत असतील तर अशी परिस्थिती आहे की बोलायचंच नाही विरोधकांनी आणि संपलं पण अधिवेशन. आता 5 दिवसाचं अधिवेशन आणि 5 दिवसात पण काय बोलायचं जे वेळापत्रक आले तरी आता आम्ही त्यातनं बसणार आहे आणि आपला आवाज तिथपर्यंत पोचवू. ह्या अधिवेशनाचा अनुभव येईल आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्याचा विषय जो म्हणून पाठपुरावा करायचा ते करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं हे कामं प्रत्येक टेबलपर्यंत फिरून ते काम तिथपर्यंत नेऊन आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. आपल्याला कोणताही कामाची अडचण आली, जसं मगाशी बोलताना सांगितलं दामिनी पथकाचा, हा मी SP साहेबाला बोलून ह्याच्यासाठी या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये ते होण्यासारखा विषय तर तो करूया. आपल्या इथलं आरोग्य केंद्र आहे, परंतु त्या ठिकाणी ज्या लागणारी इक्विपमेंट्स आहेत आणि तिथं असणाऱ्या त्या ठिकाणी मला काही जणांनी सांगितलं की सगळ्याच महिला स्टाफ असल्यामुळं त्याची काहीतरी अडचण तयार होते, तर तिथं काही आपल्याला अधिकीचं करता येईल आणि जेणेकरून त्या ठिकाणी तिथं सुविधा आपली OPD कशी चांगली चालेल, इथं आपल्याला डिलिव्हरीचे पेशंट असतील, सीझर असेल, अचानक काय अपघात झाला असेल, जे म्हणून आपल्याला लागणारे इक्विपमेंट्स आहेत ह्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हा देखील प्रश्न आपण आरोग्याचा, जसं मगाशी साहेबांनी सांगितलं की आपल्या इथं ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण होतं आणि सिनियरला मात्र बाहेर जावं लागतं, तर त्या तिन्ही ज्युनियर कॉलेजची चर्चा करू आपण आणि त्यांच्याकडनं विद्यापीठामध्ये प्रस्ताव पाठवून त्याच्यासाठी आपल्याला सिनियर कॉलेजसाठी आपल्याला हा स्पॉट निवडावा लागतो. तो स्पॉट निवडून ज्याला त्या इच्छुक असतील त्यांना त्या ठिकाणी आपण ते करण्यासाठी आपण पाठबळ देऊया आणि त्या ठिकाणी सिनियर कॉलेज, एक वेळ मुलं कुठंतरी जातात पण मुलींचं मात्र शिक्षण थांबतं, त्यामुळे आपल्याला ते सिनियर कॉलेज चालू करत असताना कौशल्य विकास मधनं देखील काही कोर्सेस सुरू करून त्यांना पाठबळ देता येईल. आणि MIDCच्या बाबतीत जागा आम्ही मगाशीच प्रांत साहेब आम्ही सगळे कलेक्टर साहेबांपाशी बसल्यावर सांगितलं की पंढरपूर तालुक्यात माढा मतदारसंघात जिथं जिथं सरकारच्या जागा आहेत त्याची लिस्ट द्या आणि कुठं बसू शकते. मग एकच कराव्यास काही नियम नाही, MIDC 5-7 पण होऊ शकतात. का तर आपल्या इथं तेवढा उद्योगाला वाव आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला उद्योग आणावे लागतील आणि हा सगळा परिपाठ करायसाठी सातत्यानं पाठपुरावा करत राहील. निवडणुकीमध्ये नंतर पाटील सर 10 वेळा मला म्हणले असतील आराम करा आराम करा, पण आता आराम करायच्या त्या ठिकाणी कामाचाच लोड इतका आहे आणि माणसं समोर असली, माणसं असली की कामच सुचतं. त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी आळस आणि हे न करता
आपण दिलेल्या 5 वर्षात एकही दिवस त्या ठिकाणी आपल्या सेवेशिवाय दुसरं काही करणार नाही. एवढाच या निमित्तानं आपल्या सर्व मतदारांचा खूप खूप आभार मानतो की आपण एक सामान्य पोराला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि या निवडणुकीमध्ये 2 प्रस्थापिताविरुद्ध विस्थापित आणि सामान्य विरुद्ध बलाढ्य शक्ती अशी ह्या निवडणुकीमध्ये सामान्यांची ताकद ही भारी पडली आणि सामान्यांनी दिलेल्या ताकदीवरती ह्या निवडणुकीतलं यश हे सर्व मतदारांना आणि ज्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि मीच आमदार आहे, मीच उभा राहिलोय आणि माझ्या त्या भावनेनं त्यांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून माझ्या सर्व सहकार्यांनी हा विषय पोहोचवला, त्यांना हे यश समर्पित करतो. आपल्या सगळ्याचे नम्रपणे शुभेच्छा स्वीकारतो. आपला आशीर्वाद प्रेम असंच कायमस्वरूपी पाठीशी राहावं आणि हा समन्वय ठेवून भविष्यातली सगळी कामं आम्ही करूया. पुढच्या वेळेस मात्र वेळे द्यायचा आम्ही नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करीन. आपल्याला माझ्यामुळे खूप उशिरापर्यंत थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. आपण मान सन्मान केला, सत्कार केला आणि आपलं प्रेम हे असंच द्विगुणित होत राहावं ही मी आई कनकंबा देवीस नतमस्तक होतो, पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.